श्री स्वामी समर्थ भक्तांनो, नवरात्रीत आदिशक्ती आदिमायेची उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर स्वामी भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थ नवरात्री महत्त्व हे विशेष स्थान ठेवते. स्वामी समर्थ नवरात्री हा काळ भक्ती, ध्यान आणि आत्मशुद्धीचा आहे. नवरात्रीच्या काळात स्वामी समर्थांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते आणि या काळात केल्या जाणाऱ्या साधनेने भक्तांची आध्यात्मिक उन्नती होते. याचे काही महत्त्व आपण पाहणार आहोत. नवरात्रीच्या काळात स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेतून भक्तांना आध्यात्मिक शक्ती मिळते. ही शक्ती भक्तांच्या जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी मदत करते. नवरात्री हा काळ आत्मशुद्धीचा मानला जातो. स्वामी समर्थांच्या उपासनेतून आत्मशुद्धी होते आणि आपल्या चुकांपासून मुक्त होण्याचा मार्ग मिळतो. स्वामी समर्थांच्या उपासनेने मनःशांती मिळते आणि भक्तांच्या जीवनात समाधान येते. नवरात्री साधनेतून मानसिक शांती आणि स्थैर्य मिळवता येते. नवरात्रीच्या काळात ओम स्वामी समर्थाय या मंत्राचा जप केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. सतत जप आणि ध्यान केल्यामुळे भक्तांचे मनही स्थिर होते. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील संकट आणि अडचणी दूर होतात. नवरात्रीच्या काळात महाराजांची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी उपासना केली जाते. स्वामी समर्थ नवरात्रीच्या उपासनेतून भक्तांना जीवनात योग्य मार्ग मिळतो. महाराजांची कृपा आणि मार्गदर्शन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतात. स्वामी समर्थ नवरात्री हा भक्तांसाठी परमेश्वराशी नाते घट्ट करण्याचा, साधना आणि आत्मपरीक्षणाचा महत्त्वपूर्ण काळ आहे. स्वामी समर्थ नवरात्री उपासना भक्तिभावाने आणि नियमित पद्धतीने केल्यास भक्तांच्या जीवनात शांती, समाधान आणि समृद्धी येते, असा विश्वास आहे. स्वामी समर्थ नवरात्रीच्या उपासनेची पद्धत पुढील प्रमाणे असू शकते. सकाळ संध्याकाळ स्नान करून स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर बसून पूजा करावी. स्वामी समर्थांना हार, फुलं, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा. स्वामी समर्थांना दिवा लावून समर्थांच्या चरणी प्रार्थना करावी. ध्यान करणे हा उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे, कारण ध्यान करताना स्वामी समर्थांच्या कृपेचा विचार करून त्यांच्या ध्यानात राहावे. नवरात्रीच्या काळात ओम स्वामी समर्थाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप 108 वेळा किंवा अधिक करावा. जप करताना स्वामी समर्थांच्या रूपाचे ध्यान करावे आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. या नवरात्रीच्या काळात स्वामी समर्थांचे चरित्र, अनुभव किंवा उपदेश वाचावेत. श्री स्वामी समर्थ सप्तशती किंवा श्री गुरुचरित्र वाचणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नवरात्रीच्या काळात उपवास किंवा नियम ठरवून व्रत करावे. उपवासात फळं, दूध आणि पाणी यांचे सेवन करू शकतात. उपवासामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते. नवरात्रीच्या काळात गरजूंना अन्नदान करावे. दानधर्म हा उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. वस्त्र, अन्न किंवा अन्य गरजांसाठी दान करावे. हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दररोज संध्याकाळी स्वामी समर्थांची आरती करावी. स्वामी समर्थ आरती किंवा भजन गाऊन त्यांचे स्तवन करावे. भक्तांच्या एकत्रित भजनामुळे विशेष ऊर्जा निर्माण होते. नवरात्रीच्या काळात सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार जीवन जगावे.
सत्य, शांती आणि प्रेम यांचे पालन करावे. या पद्धतीने स्वामी समर्थ नवरात्री उपासना केल्यास जीवनात शांती, समाधान आणि स्वामी समर्थांची कृपा नक्की प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.